गुड मॉर्निंग. वेलकम टू एज्युकेशन इन अभिवाचन चॅनल. आपण विभाग 3 व्याकरण व भाषा अभ्यास विभाग पाहत आहोत. भाषा अभ्यास विभागातील शब्दसंपत्ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली. आता आपण लेखन नियमानुसार शब्द लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी येतो. एक गुणांच्या 2 कृती दिलेल्या असतात किंवा 2 गुणांची 1 कृती दिलेली असते. अचूक शब्द ओळखून लिहा. यामध्ये 2 कृती दिलेल्या असतात. आपल्याला व्यवस्थित काना मात्रा वेलांटी उकारानुसार कोणता शब्द अचूक येतो लिहायचा आहे. स्पर्धा. स्पर्धा शब्द कसा लिहायचा आहे बघा. काही महत्त्वाचे शब्द दिलेले आहेत. अचूक शब्द ओळखून लिहा मधले. स्पर्धा. स त्याला प ध काना आणि त्याला रफार. स्पर्धा. वैयक्तिक. वैयक्तिक कसं लिहायचं? वर 2 मात्रे. वैयक्तिक. प्रसिद्ध. प्रसिद्ध. जीवन. जीवन हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे. आत्ता पण येण्याची शक्यता आहे. जला दुसरी वेलांटी. जीवन. शिरीष. शिरीष. 2 श आहेत, त्याला 2 वेलांटी आहेत. तर तुम्ही बघून घ्या कोणत्या श ला कोणत्या र ला कोणती वेलांटी. श पहिली वेलांटी, र दुसरी वेलांटी. साधारण पहिल्या शब्दाला पहिली वेलांटी, दुसऱ्या शब्दाला दुसरी वेलांटी. पहिल्या शब्दाला पहिला उकार, दुसऱ्या शब्दाला दुसरा उकार असंच असतं. काय कोणते तरी शब्द त्याला अपवाद असू शकतात. स्मृतिदिन. स्मृतिदिन. कुलूप. कवयित्री. कवयित्री. वाक्य लेखन नियमानुसार लिहा. साधारण एकच वाक्य येतं 2 गुणांसाठी. त्यात 2 शब्द दिलेले असतात जे चुकीचे आहेत. ते आपल्याला बरोबर करून लिहायचे आहेत, अचूक लिहायचे. उत्तम नागरिक कुणाला म्हणावे. त्यातला उत्तम चुकीचा आहे आणि नागरिक पण चुकीचं आहे. तला तय उत्तम मध्ये आणि नागरिक रला पहिली वेलांटी. उत्तम नागरिक कुणाला म्हणावे. इतक्या दिवस तुम्ही पाठांचं वाचन केलंय, तर त्या पाठांच्या वाचनात तुम्ही किती लक्षपूर्वक ते वाचलेले, त्यानुसार शब्द लक्षात ठेवलेत, तुमचे मार्क इथे मिळणार आहेत. मग तुम्हाला सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू झाली. मी सगळ्या शाली गरीब श्रमिकांना वाटल्या. बघा मीला पहिल्या शब्दाला पहिली वेलांटी द्यायची, पण जेव्हा एकच अक्षराचा शब्द असतो तेव्हा त्याला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची. ती, मी, ही नेहमी दुसरी वेलांटी द्यायची. मी सगळ्या शाली पण गरीब श्रमिकांना वाटल्या. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. या आता विरामचिन्ह 2 गुणांसाठी येतात. एक गुणांच्या 2 कृती दिल्या जात आहेत किंवा 2 गुणांची एकच कृती दिली जाते. हा खूप सोपा प्रश्न आहे. तुम्ही आत्तापर्यंत हा अभ्यासला असेल तर तुमच्या लक्षात येईल. आणि तुमच्या पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम या फक्त तुम्हाला लिहायचेत. पूर्णविराम, स्वल्पविराम ओळखा आणि लिहा. आलं तर तुम्हाला हे सगळं अचूक लिहिता येते ना, हे बघा. आणि नसेल तर आत्ताच तुम्ही एक शब्द 10 वेळा लिहून काढा. इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. मग अचूक लिहिलं पैकीच्या पैकी मार्क मिळणार. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, उपसारण चिन्ह. चिन्ह दिलेली असतील त्याची नावं ओळखून आपल्याला लिहायची. 2 गुण आपल्याला बरोबर मिळून जातील. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. यात एकच वाक्य येतं आणि त्यात विरामचिन्ह घालायची आहेत. बरोबर. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ यांची साखळी जोडलेली असते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ कॉमा द्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला वाक्याचं काहीतरी द्यायचं आहे. फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क. वाक्य वाचून तुम्हाला समजेल की तिथं काय द्यायचं आहे ते. फेंदवल तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी. त्यांनी विचारले कसं राहताल, तर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. मी म्हटले बाबा तुम्ही मला ओळखले. मी म्हटले कॉमा अवतरण चिन्ह बाबा कॉमा तुम्ही मला ओळखलं क्वेश्चन मार्क. किती सुंदर. आता ही ताई कोण बरं. किती सुंदर नंतर उद्गारार्थी चिन्ह द्यायचं आहे. आणि हा प्रश्न विचारलाय आता ही ताई कोण बरं, तर प्रश्नवाचक चिन्ह द्यायचं आहे. अनवर जेवला.
अनवर जेवला प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नार्थक चिन्ह द्यायचे. तू सहलीला येणार आहेस का प्रश्न विचारलाय. तू सहलीला येणार आहेस का, मग तिथं प्रश्नचिन्ह द्यायचे. इथं फक्त विरामचिन्ह ओळखायचीत आणि अचूक द्यायची आहेत. तुम्हाला हे अचूक प्रश्नांची उत्तरे लिहिली तर 8 पैकी 8 भाषा अभ्यासमध्ये मार्क्स मिळू शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील अभ्यासासाठी पाहत राहा एज्युकेशन ज्ञानाभिवाचन चॅनल.